गाइज वेलकम टुडे माय न्यू ब्लॉग. गुड आफ्टरनून गाइज. तर गाइज आता टाईम झालेला आहे 1:20 झालेला आहे. कारण की सकाळी मी जिमला गेलो आणि मध्ये गाडी बंद झालेली आहे. त्याला अर्धा तास झालं गाडी चालवत नाही. शेवटी आता गाडी चालू आली. म्हणजे काही नियम बघा गाडीचा. माझं जाणार आहे 4 वाजता जिमला. करेक्ट डाल रेड डाल आणि चिकन राईस. गाय जो खूप छान राईस आहे. मी पण एक विषय माझ्या घरी जेवायला काय प्लीज. हे गायच आता टाईम झालेला आहे. करेक्ट 3:45. आता मी चालू आहे जरा बाहेर जिमला. कारण की वातावरण शांत झालं, पाऊस शांत झालेला आहे. चला फटाफट जाऊ जिमला. तर पुन्हा पाऊस आला तर प्रॉब्लेम होऊन जाईल. तुमची तयारी झालेली आहे गायच्या ना. आता पॅक केलेली आहे गाय. चला जाऊ आपण जिमला डायरेक्ट. आता जस्ट विषय असं झालं आहे का माझी गाडी पडली बंद आणि मी घराजवळ ठेवलं. मग रिक्षा झालो काहीच. पण मी नाच सोडला नाही जिमचा. भले गाडी तुपाने येऊन काय पण होऊन जिमला जायचं हा माझा पक्ष आहे. आता म्हटल्यामध्ये गाडी पडली नाही रिक्षा चालू काय. आजचा वर्कआउट आहे शोल्डर. आजचा वर्कआउट चेस्ट आणि ट्रायसेप मारणार आहे. फिनिश झालेला आज होता ट्रायसेप अँड चेस्ट डे. द चेस्ट डे न्यू माय सेम क्लीन केलेलं आहे स्टेज डे ना. आता मी चालू घरी. मला घरी जाण्यासाठी आता रिक्षाने जायला लागा गायच. कारण की माझी गाडी एक्सपायरी बिघडलेली आहे गायच. त्यानिमित्तानं आता मला जायला लागेल गायच. आज गाडी नाही माझ्याकडे. मला चालत जायला लागेल रिक्षाची. पाऊस पण जोरात चालू आहे. नॉर्मल हलका पाऊस थांबले काय बरं आहे. चल तर माझं किती खाण्याची एरिया आहे. पूर्णपणे चिक्कल आहे. जायला रस्ता नाही. एखादा कोणाचा पाय फिसरला काय झाला व्यवस्थित या गाय तिथे जिमला. आता जर रिक्षामधून उतरलेलं आहे गायचं ना. तर चालत आलं. पहिल्यांदा गाई चालत आलं मी. माझी गाडी बंद पडली त्यानिमित्ताने. ते बघा गायचं कसं झालेलं आपलं गाय. का झालं दूध पोहे गाय. एवढे पोहे घेतले मी. खूप पौष्टिक असतं पोहे भावना. खूप चांगले असतं. फायदेमंद पण आहे पोह्यांचा. पोहे खाल्ल्याने तुमच्या शरीरामध्ये चांगला फायदा होईल गाईच. दूध पोहा खूप स्ट्रॉंग आहे गाईच. त्यामध्ये एक केला टाकाने खजूर बातच खतरनाक हे गायचं. आता रेडी झालं ना. आता करेक्ट टाईम झालेला आहे 7:45 वाजलेला गाय ना. आता चालू थोडा वेळ नाश्ता करायला बाहेर काहीतरी खाय प्यायला चालू. आता घेतो पैसे मस्त की निघतो गाईच. पाऊस पण थांबल्याने गाडी पण बनवून घेतलेली आहे. कारण गाडीचे इश्यू झाला तर वायरी कापल्या होत्या. आटून उंदराने काढल्या होत्या. पूर्णपणे गाडी व्यवस्थित झाल्या गाईच. मधला जोरानं लागला पाऊस. गाडी पूर्ण भिजत आणि गाडीची कंडिशन खराब झालेली आहे गाईच. पाणी राहून वायर पूर्ण मिस्टेक करते गाईच. विषय असं झाला मला काय बाहेर जाता यायचं नाही. माझी गाडी अचानक पडली बंद आणि वायरीचं खूप मिस्टेक झालं आहे. गाडी काय चालू होतं झालं 2-3 तास मी सेल मारला कंटिन्यू. किक पण मारले पण तरी पण गाडी काय चालू होतच नाही. कारण येऊन मला फटाफट सकाळी जाऊन जिमवरून डायरेक्ट गाडीच्या शोरूमला जायला लागेल बनवायला. कारण गाडीची खूप कंडिशन खराब झाली गाईच. चालूच नव्हतं. त्याला अर्धा तासपासून मी पाऊस पडतो पूर्णपणे गाडीची कंडिशन खराब झालं आहे. गाईच खूप दुःख घटना झाली माझ्यासाठी. माझ्या आज एक्सेसरी पूर्णपणे बिघडलेली आहे. मला खूप कसं तरी होतं एक्सेसरी. तर गाईच आजचा ब्लॉग कोणाला नक्की आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा. विसरू नका. त्याला उद्या पुन्हा भेटूया दुसऱ्या ब्लॉगला.